याला म्हणतात नाथ खुळा बाबो, एवढा रस्सा मंडळी. या मग तांबडा पांढरा रस्सा प्यायला पराग हॉटेलमध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि तो क्रेझी फूडी रंजिता. मी आता आले आहे कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध हॉटेल पराग येथे. हे नावाजले जाते त्यांच्या मटणाच्या चवीसाठी. मंडळी, यांना बरेच पुरस्कार देखील मिळालेले आहेत. बेस्ट इंडियन रेस्टॉरंट इन कोल्हापूर, हायवे ऑन माय प्लेट, NDTV, ट्रॅव्हल XP. हे सगळं वाचून मलाही असं झालं की कधी इथल्या मटणाची मी चव करते आणि आतमध्ये जाऊया आणि मालकांशी थोडा गप्पा देखील मारूया. चला. थँक्यू सो मच. ओके, बाय. नमस्कार दादा, नाव काय तुमचं? संदीप विनायक पाटोळे. दादा, तुम्ही ही सुरुवात कशी केली हे मला सांगा. हे आता 29 वर्षापूर्वी सुरुवात झाली आहे हॉटेलची. अगदी छोटी झोपडीमध्ये सुरुवात झाली, आज इथपर्यंत आलो. दादांचं नाव आहे संदीप आणि त्यांच्यासोबत आहे त्यांचे माझे भाऊ मोठे भाऊ अनिल विनायक पाटोळे. आमच्याकडे कुठलाही शेफ नाही. अच्छा. आम्ही स्वतः दादा सकाळचं जेवण करतात, संध्याकाळचं जेवण मी करतो. असं दोघा जणांचा प्रवास आहे. 29 वर्ष वडिलांना आम्हाला शिकवलं. आम्ही कुठं काही कोर्स करायला गेलो नाही, काही नाही, अनुभवाने शिकलो. लोकांना आवडतंय, लोकांच्या ह्याच्यावर आम्हाला पुरस्कारासाठी आम्ही हे कोल्हापूरची बेस्ट थाळी. आता मला एक ब्रँड अकॅडमी दिल्लीचा एक पुरस्कार मिळाला. परवा सोनू सूदच्या मागच्या वर्षी सोनू सूदच्या असे दिल्लीमध्ये तो पण पुरस्कार मिळाला. हायवे ऑन माय प्लेटवाले रॉकी आणि मयूर पण आपल्याकडे आलेले आहेत. बेस्ट एव्हर पुरुष म्हणून अमेरिकेचे जे आहेत ते पण आपल्याकडे येऊन गेलेले. असे बरेच आम्ही पोस्टरवरती लावलेले आहेत. जगात भारी आम्ही कोल्हापुरी. अच्छा दादा, इकडचं टायमिंग काय आहे? आता दुपारी 12 ते 4, 12:30 ते 4 पर्यंत असतं आणि संध्याकाळी 7 ते 11. अच्छा, इकडे येण्यासाठी ॲड्रेस काय आहे? प्रॉपर ॲड्रेस NH4 वरून 1 किलोमीटरवरती अंतरावरती आहे. दादा, मी पाहिलं की तुमच्याकडे मेनूमध्ये खूपच कमी पदार्थ आहेत. चिकन थाळी, मटण थाळी, अंडा करी, शाकाहारी 4च थाळी आहेत. अच्छा, त्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नाही. तुम्ही आता पहिला जेवून बघा आणि मग आम्हाला सांगा कसं वाटतंय तुम्हाला. हे आमचे 25 वर्षापासूनचे ग्राहक आहेत. माझं नाव मोहन पाटील, इस्लामपूरहून खास आम्ही जेवायला येतो इकडं कोल्हापूरला. हां, खास परकमध्ये जेवतो. आमची मुलगी जर्मनला असते, तीसुद्धा आली की कोल्हापूरमध्ये परकशिवाय जेवत नाही. जशीच्या तशी 25 वर्षापासून चव आहे यांची, अजिबात फरक नाही. काळीचाही फरक नाही. क्या बात आहे. चला दादा, आपण बघूया का किचन. हा चपातीचा सेक्शन आहे. यात चपाती बनवल्या जातात, तिथं चपाती टाकल्या जातात. हा इकडे भाकरी बनवल्या जातात. इथं भाकरीचा सेक्शन आहे. हो, पापड पण तयार बसतो. ते सगळ्याच्या भाकरी बनवत जातात. वॉशिंग गिरे बाहेर आहे. किती वर्षापासून आहात? मी आता 16 वर्ष झाली की तसं आहे. आणि भाकऱ्या बघा किती मोठ्या मोठ्या आहेत त्या. असे किती वर्षापासून आहात इथं? 20 वर्षापासून. म्हणजे सुरुवातीपासून आहात का तुम्ही इथे? सुरुवातीपासून. इथे ताई चपात्या लाटतायत आणि इथे ताई चपात्या भाजतायत आणि सगळ्या चपात्या अशा मस्त फुगलेल्या आहेत. हा आता तांबडा रस्सा बनवला आहे. हा साधारण 100-200 लिटरच्या आसपास आहे. हा पांढरा रस्सा आहे. याला म्हणतात नाथ खुळा बाबो, एवढा रस्सा. या आहे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. विषय आहे का मंडळी? इतका रस्सा तुम्ही कधी पाहिलात का? आणि हा रस्सा 2 टाइम बनतो बरं का. सकाळी वेगळा बनतो आणि संध्याकाळी वेगळा बनतो. आणि हे बघा, इथे आहे सुकं मटण. एक नंबर. हे आहे सुकं चिकन. असा हा आहे मटण खिमा. ही आहे ग्रेव्ही. हा आहे पुलाव गरमागरम. मंडळी, तुम्ही पाहिलं की मी जेव्हा आली ना तेव्हा पूर्ण रिकामी होता आणि आता बघा किती गर्दी आहे. ती वेटिंग आहे अक्षरशः. सगळे टेबल भरलेले आहेत आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच मटणाचा आस्वाद घेत आहेत. इथे पण सगळं फुल आहे. सर्व टेबल फुल आहेत इथे देखील. मंडळी, मटण थाळी आता माझ्या समोर आहे. थाळीमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. मटण सुक्का, मटण खिमा, पांढरा तांबडा रस्सा, दही कांदा, भाकरी, पुलाव भात. थाळीची किंमत आहे 340 रुपये. थाळीमध्ये तांबडा पांढरा रस्सा, भाकरी आणि पुलाव भात तुम्हाला अनलिमिटेड आहे बरं का. यासोबतच मी एक्स्ट्रा मागवलेलं आहे
हे ग्रीन मटण, याची किंमत आहे 200 रुपये. आणि मटण ड्राय याची किंमत आहे 200 रुपये. चपाती पण घेतलेली आहे मी एक्स्ट्रा. याला म्हणतात चव, कोल्हापुरी चव. मजा आली, लई भारी. जसं की मी ऐकून होती अगदी तशी ही चव आहे. कोल्हापूरला आलात ना तर हॉटेल परकला व्हिजिट द्यायला विसरू नका. तांबडा पांढरा रस्सा हा चव करायला विसरू नका बरं का. आता मी इकडचं जे ग्रीन मटण आहे ते मी चव करते. नाही अगोदर मी हे मटण फ्राय टेस्ट करते. अप्रतिम चव आहे, अप्रतिम. खूप छान वाटलं मला हे. हे आहे ग्रीन मटण. जाम भारी चव आहे राव, विषय आहे का. वा. आणि तांबडा पांढरा आलेला आहे दादा. अनलिमिटेड ना? अनलिमिटेड. क्या बात आहे. वा. ग्रीन मटण पण खूपच छान आहे चवीला. मटण ड्राय, अगदी सोपी पद्धत असते मटण ड्राय बनवायची. तेलावर बनवलं जातं मटण ड्राय आणि मीठ असते यामध्ये. भारी. कोल्हापूरला आलात तर परक हॉटेलला यायला विसरू नका. आणि तुमच्यापैकी बरेच जण मे बी मला माझे जे व्हिडिओ पाहत असतील त्यापैकी बरेच जण इथे येऊन देखील गेले असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा, मला आवडेल वाचायला. तर आपण पुन्हा भेटूया म्हणजे अशा छानशा फूड रिव्ह्यू सोबत. तर असेच व्हिडिओ पाहत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, हसत राहा आणि हवं तेवढं हादडत राहा. ठीक आहे, चला बाय बाय.